स्त्री पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा या दोन गोष्टी जरूर पाहते. पुरुषांनी एकदा नक्की बघा, मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अशी माणसं येतात जी नकळत आपल्या मनात खास स्थान निर्माण करतात. अनेक वेळा एखादी मुलगी सतत तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल, रोज मेसेज करत असेल, वेळ मिळेल तेव्हा फोन करत असेल किंवा तुमच्या दिवसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखवत असेल, तर त्यामागे तिच्या मनात तुमच्याविषयी आपुलकी असू शकते. मात्र केवळ या गोष्टींवरून ती तुमच्यावर प्रेम करते असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक मैत्रीपूर्ण असतात, काही जास्त काळजी घेणारे असतात, तर काही जण भावनिकदृष्ट्या जवळच्या व्यक्तींशी वारंवार संवाद साधण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे कोणाच्याही भावना समजून घेताना संयम, आदर आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असते. मानसशास्त्रानुसार आपण ज्या व्यक्तीचा वारंवार विचार करतो, ज्याच्याशी नियमित संवाद साधतो आणि ज्याच्यासोबत वेळ घालवतो, त्या व्यक्तीबद्दल आपली ओळख आणि विश्वास वाढत जातो. सततचा संवाद नात्यात जवळीक निर्माण करू शकतो. परंतु विश्वास हा फक्त बोलण्याने निर्माण होत नाही, तर तो सातत्यपूर्ण वर्तन, प्रामाणिकपणा आणि एकमेकांचा आदर यावर आधारित असतो. एखादी व्यक्ती तुमच्या अडचणी समजून घेते, तुमच्या आनंदात आनंद मानते आणि संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी उभी राहते, तेव्हा त्या नात्याला खऱ्या अर्थाने विश्वासाची जोड मिळते. जी माणसं चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याचं धाडस ठेवतात, त्यांची संख्या प्रत्येकाच्या आयुष्यात फार कमी असते. कारण सत्य बोलण्यासाठी प्रामाणिकपणा आणि धैर्य दोन्ही लागते. अनेक वेळा लोक नातं टिकवण्यासाठी किंवा कोणाला दुखावू नये म्हणून सत्य टाळतात. पण जे लोक योग्य ते स्पष्टपणे सांगतात, ते सुरुवातीला कठोर वाटले तरी दीर्घकाळासाठी तेच सर्वात विश्वासार्ह ठरतात. अशा व्यक्तींची मैत्री आणि साथ आयुष्यातील मोठी संपत्ती असते. प्रेम ही अशी भावना आहे जी फक्त शब्दांनी व्यक्त होत नाही. ती कृतीतून दिसते. काही लोक प्रेमाची अपेक्षा ठेवतात, प्रेम स्वीकारतात, पण त्याच भावनेची परतफेड करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकदा मन तुटते आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. प्रेम म्हणजे फक्त कोणावर अधिकार गाजवणे नव्हे, तर त्याच्या आनंदाचा विचार करणे, त्याच्या भावनांचा आदर करणे आणि आवश्यक तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहणे होय. प्रेमामध्ये स्वार्थापेक्षा समर्पण अधिक महत्त्वाचे असते. आयुष्यात कमावणे आणि कामी येणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पैसा कमावल्याने आपल्या गरजा भागतात, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता येते आणि जीवन अधिक सुरक्षित बनते. पण जेव्हा आपण आपल्या वेळेने, सहकार्याने किंवा चांगल्या वागणुकीने दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो, तेव्हा आपल्याला आशीर्वाद, सन्मान आणि मनापासून मिळालेलं प्रेम मिळतं. पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही, पण चांगुलपणाने अनेक मने जिंकता येतात. जर तुम्हाला एखादी व्यक्ती मनापासून आवडत असेल आणि त्या व्यक्तीला तुमच्या भावनांची किंमतच नसेल, तर स्वतःला बदलण्याचा किंवा तिच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाला महत्त्व द्यावे. प्रत्येक नातं दोन्ही बाजूंनी जपलं गेलं तरच टिकतं. एकतर्फी प्रयत्नांनी काही काळ नातं टिकू शकतं, पण दीर्घकाळ आनंदी राहणं कठीण असतं. जिथे तुमच्या भावना, वेळ आणि प्रयत्नांची कद्र होत नाही, तिथे स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. खरं प्रेम ओळखायचं असेल, तर त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये दिसणारा विश्वास, तिच्या वागण्यात दिसणारी काळजी आणि तुमच्यासाठी वेळ काढण्याची तयारी याकडे लक्ष द्या. जी व्यक्ती तुम्हाला गमावण्याच्या विचाराने अस्वस्थ होते, तुमच्या अनुपस्थितीची जाणीव ठेवते आणि तुमचं सुखदुःख मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करते, तिच्या भावना अधिक खोल असू शकतात. मात्र याचाही अर्थ प्रत्येक वेळी प्रेमच असतो असे नाही. कधी कधी ती भावना जिव्हाळ्याच्या मैत्रीची किंवा कुटुंबासारख्या आपुलकीचीही असू शकते.
एखाद्या नात्याची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा काही कारणामुळे दूर राहण्याची वेळ येते. अशा वेळी जर दोघांनाही एकमेकांची आठवण येत असेल, संवाद कमी झाल्यामुळे रिकामेपणा जाणवत असेल आणि पुन्हा भेटण्याची प्रामाणिक इच्छा असेल, तर त्या नात्यातील जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येतो. पण केवळ अश्रू किंवा भावनिक प्रतिक्रिया यावरून कोणाच्याही प्रेमाचा निर्णय घेणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्ती भावना वेगळ्या प्रकारे व्यक्त करते. वेळ आणि माणसे या दोन्हींची किंमत योग्य वेळी ओळखणं आवश्यक आहे. वेळ एकदा निघून गेली की ती परत मिळत नाही आणि मनापासून साथ देणारी माणसं गमावली तर त्यांची जागा दुसरं कोणी सहज भरून काढू शकत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये संवाद, विश्वास आणि परस्पर आदर कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गैरसमजांना मोठं रूप देण्याऐवजी शांतपणे चर्चा करून त्यावर उपाय शोधणे अधिक योग्य ठरते. आपल्या शरीराची काळजी घेणं हे कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. कारण उत्तम आरोग्य असेल तरच आपण जीवनातील आनंद अनुभवू शकतो. पैसा हरवला तर तो पुन्हा कमावता येतो, पण आरोग्य गंभीरपणे बिघडलं तर त्याची भरपाई करणे अनेकदा कठीण ठरते. म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता यांना जीवनात महत्त्व द्यायला हवं. विश्वास ही कोणत्याही नात्याची सर्वात मजबूत पायाभरणी असते. विश्वास निर्माण व्हायला बराच काळ लागतो, पण तो तुटायला फक्त एक चुकीची कृती पुरेशी असते. म्हणून प्रत्येक नात्यात प्रामाणिक राहणं, दिलेला शब्द पाळणं आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं आवश्यक असतं. खोटेपणा, फसवणूक किंवा वारंवार दिलेली आश्वासनं मोडल्यामुळे विश्वास कमी होत जातो आणि नातं कमकुवत होतं. चारित्र्य आणि वागणूक या दोन गोष्टी माणसाची खरी ओळख करून देतात. बाह्य रूप, पैसा किंवा प्रसिद्धी यापेक्षा व्यक्तीचा स्वभाव, इतरांशी वागण्याची पद्धत, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि संकटाच्या वेळी दाखवलेला संयम अधिक महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवताना तिच्या शब्दांपेक्षा तिच्या कृतींकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. कारण कृती नेहमीच वास्तव सांगतात. काही नाती आयुष्यभरासाठी मनात घर करून राहतात. परिस्थिती बदलते, अंतर वाढतं, जीवनात नवीन लोक येतात, तरी काही आठवणी कायम सोबत राहतात. अशा नात्यांना जपण्यासाठी परस्पर विश्वास, आदर आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. नातं टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. फक्त एका व्यक्तीच्या प्रयत्नांवर कोणतंही नातं दीर्घकाळ टिकू शकत नाही. जर एखादी मुलगी तुमच्याशी वारंवार संवाद साधत असेल, तुमच्या आयुष्यात रस दाखवत असेल, तुमच्या आनंददुःखात सहभागी होत असेल, तुमच्यासाठी वेळ काढत असेल आणि तुमच्याशी आदराने व सात्याने वागत असेल, तर तिच्या मनात तुमच्याविषयी विशेष आपुलकी असण्याची शक्यता असू शकते. परंतु तिच्या भावना काय आहेत हे निश्चितपणे जाणून घेण्यासाठी अंदाज बांधण्यापेक्षा मोकळा, प्रामाणिक आणि आदरपूर्वक संवाद साधणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. कोणत्याही नात्याचा पाया विश्वास, समजूतदारपणा, परस्पर आदर आणि स्पष्ट संवाद यावर उभा असतो. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढण्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या स्वातंत्र्याचा आदर करा आणि स्वतःचाही स्वाभिमान जपा. अशा पद्धतीने निर्माण झालेली नाती अधिक मजबूत, निरोगी आणि दीर्घकाळ टिकणारी ठरतात.